माझा भारत देश विकायचा आहे? हो विकायचा. का विकायचा आहे? हो विकायचा आहे, कारण माझ्या देशातील एकाही स्त्रीवर अत्याचार होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशात एकाही ठिकाणी बॉम्बस्फोट होत नाही म्हणून मला भारत देश विकायचा आहे. माझ्या देशातील नागरिक माझ्या जवानांना दगडाने ठेचून मारत नाहीत म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशातील आरक्षणासाठी एकही जातीय मोर्चा निघत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशामध्ये एकही तरुण बेरोजगार नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशात कुठेही संविधानाच्या प्रती जाळल्या जात नाहीत म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशामध्ये एका विचारात हत्या होत नाही म्हणून मला माझा भारत देश अरे बास बास बास, भारत देश काय भाजीपाला आहे विकायला? हो, बिकाऊ देशभक्तीला कवटाळून माझ्या देशाची किंमत भाजीपाला एवढ्या करणाऱ्या लोकांमुळे मला माझा भारत देश विकायचा आहे. आणि म्हणूनच श्री भगवती हायस्कूल मुडगे सहर्ष सविनय सादर करीत आहोत पथनाट्य मला माझा भारत देश विकायचा आहे. हे विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. हो. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आज पुन्हा एकदा एका शेतकऱ्याने केले आत्महत्या आणि यावर आपण पाहूया कृषी मंत्र्यांचे मत. मला खूपच दुःख होत आहे. पुन्हा एकदा भारतातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणूनच सरकारतर्फे मदत निधीमधून शेतकऱ्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये जाईल. आई ते बघ 5 लाख रुपये देत आहेत. आपले बाबा कधी मरणार? मग आपल्याला पण असा निधी मिळेल, त्यातून माझं शिक्षण पण होईल आणि ताईचं लग्न पण. आत्महत्येची चाहूल लागताच गिधाडं टपलेली असतात. अरे आत्महत्येची चाहूल लागताच गिधाडं टपलेली असतात. आयते लचके तोडायला ती हपापलेली असतात. टपलेल्या गिधण्यासाठी आत्महत्येची एक संधी आहे. टपलेल्या गिधण्यासाठी आत्महत्येची एक संधी आहे. अधिकारी मंत्री साहेबांना, साहेब आपली इथं चांदी आहे. साहेब आपली इथं चांगली आहे. हे विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे. ऐका हो ऐका, आजपासून नक्षलवादी भरती चालू झाली आहे. हो, मला नक्षलवादी व्हायचंय, मला नक्षलवादी व्हायचंय. अरे का तुम्हाला नक्षलवादी व्हायचंय? अरे भर दिवसा आपल्या आया बहिणांची अब्रू लुटली जाते आणि आपल्याला ते शांतपणे बघत बसावं लागतं म्हणून मला नक्षलवादी बनायचंय. शिक्षण पूर्ण करून पण बेरोजगार आहोत. नोकरीची शाश्वती नाही. गावातून आजारी माणसाला दवाखान्यात नेईपर्यंत तो जगेल की मरेल ह्याची शाश्वती नाही. या सगळ्या परिस्थितीवर सरकारची फक्त आश्वासनं मिळतात म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय. उच्च शिक्षणापेक्षा देवधर्मात पैसे खर्च करणारे शासनाविरुद्ध मला नक्षलवादी बनायचंय. कळेना माणसांना भावना आसुवांची, कळेना माणसांना भावना आसुवांची. माणसाने पसरली दहशत माणसाची, माणसाने पसरली दहशत माणसाची. मनातील सूर भावनेने माणूस मारला जातोय. मनातील सूर भावने